सर्वांचं आज या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांचं स्वागत आहे। खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जो विद्यार्थ्यांसाठी 20 एप्रिल 2026 पासूनचा जो लढा होता त्या लढ्यामध्ये एक आमचं स्वागत करण्याचं काम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाने जी आपली CID चौकशीची मागणी होती ती CID चौकशीची मागणी पूर्ण केलेली आहे। त्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्याचं स्वागत करत आहे। खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा लढा 20 एप्रिलपासून मुंबई विद्यापीठाच्या पेपरफुटी प्रकरणी झाला। BCom 6 सेमची ही एक्झाम होती। त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 एक्झाम्सचे पेपर लीक झालेले आहेत। इकॉनॉमिक्स, कॉमर्स, टॅक्स आणि एक्सपोर्ट मार्केटिंग। हे सगळं होत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला 20 एप्रिल रोजी जेव्हा नॅशनल कॉलेजमधील ही घटना कळाली त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नॅशनल कॉलेजमध्ये जाऊन त्या कॉलेजेसमध्ये आंदोलन केलं, प्राचार्यांशी संवाद केला। परंतु प्राचार्यांशी संवाद केल्यानंतर आम्हाला कळालं की प्राचार्य पेपर फुटी झाली आहे मान्य करायला तयार नाहीत। त्यानंतर तात्काळ 21 तारखेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाच्या कॅबिनमध्ये जाऊन आंदोलन केलं। त्यामध्येही जेव्हा रजिस्ट्रार आणि परीक्षा नियंत्रक मॅडम येतात आणि त्यावेळी 20 एप्रिलला त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की ही मुंबई विद्यापीठाची असणारी कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी संघटनांनी पडू नये। त्यावेळी विद्यार्थी परिषदेने तीव्र आंदोलन केलं, तीव्र निषेध दाखवला। 22 एप्रिलला विद्यार्थी परिषदेचं शिष्टमंडळ राज्य शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांना भेटलं। त्यांना आम्ही निवेदन दिलं, त्यांना विद्यापीठामध्ये चालणारी ही जी स्थिती आहे ती स्थिती सांगितलं व त्यांनी आपले निवेदन स्वीकारले। 29 एप्रिलला जे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मानलं जातं जे आपले राज्यपाल महोदयांना आपण पत्र दिलं, आपण निवेदन दिलं। त्यांनाही आपण SIT चौकशी, CID चौकशी या दोन्ही चौकशीची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली। त्यानंतर एक साधारणतः 30 एप्रिल ते 11 मे या दरम्यान मुंबईतील असणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, सिनेट मेंबर्स असतील, या काळामध्ये विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन प्रत्येक लोकप्रतिनिधींना निवेदन दिलं आणि मुंबईमधील असणाऱ्या ह्या शिक्षा व्यवस्थेवरती प्रश्न उभा करून याच्यावरती एक तोडगा काढावा याची मागणी केली। 11 मे रोजी जेव्हा अधिवेशन चालू होतं या अधिवेशनाच्या काळामध्ये जे माननीय आमदार आहेत आपले अनिल परबजी, त्यांनी हा प्रश्न उचलला। त्यांनी या प्रश्नामध्ये माननीय चंद्रकांत दादांना प्रश्न उत्तरं केली की मुंबई विद्यापीठामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचं प्रकरण चालू आहे। त्यावेळी माननीय शिक्षण मंत्र्यांनी संपूर्ण मुंबई विद्यापीठाला सूचना दिल्या की तुम्ही याच्यावरती CID चौकशी करा। 25 जूनला ज्यावेळी सूचना देण्यात आली त्यानंतर 30 जूनला मुंबई विद्यापीठाची मॅनेजमेंट काउन्सिलची बैठक झाली। या मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या सूचना फेटाळण्यात आल्या। ज्यावेळी ही 30 तारखेला बैठक झाली, 1 जुलै रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने फोर्ट कॅम्पसमध्ये कुलगुरूंच्या दालनामध्ये बसून विद्यार्थी परिषदेने जाहीर निषेध केला, जाहीर आंदोलन केलं व त्यावेळी मला सांगू वाटतंय की आमच्या 14 कार्यकर्त्यांवरती केसेस घेतल्या व या प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या ज्या रॅकेट माफियांवरती विरोध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तटस्थपणे उभी राहिली। जेव्हा या 14 कार्यकर्त्यांवरती केसेस झाल्या त्यानंतर साधारणतः हा जो 20 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर शेवटी कालच्या 27 तारखेला मॅनेजमेंट काउन्सिल बैठकमध्ये मुंबई विद्यापीठाने CID चौकशीची मागणी घेतलेली आहे। त्यांनी CID चौकशी करण्यासाठी पोलिसांना ती चौकशी सुपूर्द करत आहेत। परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा याच्यामध्ये एकच मागणी आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी हितासाठी, राष्ट्रहितासाठी, प्रवेश, परिणाम, परीक्षा या 3 कामांसाठी काम करते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची एकच मागणी आहे, ही जी होणारी चौकशी असेल ही चौकशी निष्पक्ष व्हावी। या चौकशीमध्ये विद्यार्थी हित बघितलं पाहिजे, याच्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं गेलं नाही पाहिजे, कोणालाही संरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांवरती सध्या याचे आरोप आहेत त्या अधिकाऱ्यांना थोड्या दिवसासाठी रजेवर पाठवलं पाहिजे। त्यांची चौकशी होईपर्यंत ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे। महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 याच्या अधिनियमानुसार व मुंबई विद्यापीठाच्या अधिनियमानुसार
मुंबई विद्यापीठाने ही चौकशी निष्पक्ष करावी. माननीय कुलगुरूंकडे यांचे अधिकार आहेत, याची चौकशी करण्याचे जे नॉर्म्स देण्याचे अधिकार आहेत ते कुलगुरू महोदयांकडे आहेत. त्यांनी ही अधिकार चांगल्या प्रकारे द्यावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच विद्यार्थी परिषदेची मागणी आहे. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी हितासाठी सातत्याने काम करत राहील व अशा पेपर फोडणाऱ्या व अशा प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या रॅकेटला विद्यार्थी परिषद कदापि सोडणार नाही. आणि ही जी कंटिन्यू चालणारी चौकशी आहे याला बारकाईनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बघत राहील. याच्यावरती जे जे सुचवायचं असेल ते आम्ही माननीय कुलगुरू महोदयांना सुचवू. याच्या पुढे कोणाला काही प्रश्न असतील त्यांनी ते प्रश्न विचारू शकता. साधारणतः आम्ही पुरावे देण्याच्या आधीच जेव्हा 15 तारखेला पेपर लीक झाला त्याच वेळी परीक्षा नियंत्रकांचं एक 3 जणांची टीम त्या RD नॅशनल कॉलेजवरती गेली. त्यांनी 6 विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त केले. त्या 6 विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आल्या होत्या. ते फक्त 6 मुलांपर्यंत नव्हते, तर साधारणतः एका ग्रुपमध्ये 200 मुलं असतील अशा त्या प्रत्येक ग्रुपवरती संपूर्ण प्रश्नपत्रिका गेल्या होत्या. याचे पुरावे हे विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवले आहेत, त्याचे आम्ही जमा केलेले आहेत कुलगुरू महोदयांकडे. आम्ही सातत्याने परीक्षा नियंत्रक मॅडम असतील, रजिस्ट्रार सर असतील, कुलगुरू सर असतील त्यांना एकच सांगत आलेलो आहोत की ह्या परीक्षेमध्ये किती परत री एक्झाम होता येईल का याची चिंता करावी. परंतु त्यांचं उत्तर नाही आलं. तर पहिल्यांदाच असं झालं की 45 दिवसाच्या आत मुंबई विद्यापीठाचा रिझल्ट लागला. म्हणजे तुम्ही बघू शकता एक 16-17 तारखेला परीक्षा झाल्या असतील आणि बरोबर जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे साधारणतः 6-7 तारखेला रिझल्टसुद्धा जाहीर झाले. म्हणजे कुठेतरी कोणाला तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न एवढे दिवस होत होता. त्याच्यावरती आता आम्ही CID चौकशी सांगितलेली आहे. याच्यामध्ये 100% निष्पक्ष ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायची आहे विद्यापीठ प्रशासन करेल. हो, साधारणतः आम्ही कोणत्याही व्यक्तिगत संशय कोणावरती नाही आहे, परंतु 3 कॉन्ट्रॅक्टदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं एवढं मोठं असणारं जे संपूर्ण विद्यापीठ आहे ज्याच्यावरती एवढे सरकारी चालणारे अधिकारी आहेत आणि तुम्ही ज्यांच्याकडे 6 महिन्याआधी 3 महिन्याआधी लागणाऱ्या कंत्राटी कामगारांवरती तुम्ही कारवाई करता ते कुठेतरी अयोग्य आहे. कुठल्या तरी एका मोठ्या अधिकाऱ्याला किंवा कुठल्या तरी एका कोणाला पाठीशी घालण्यासाठी 3 अधिकाऱ्यांवरती तुम्ही कारवाई करणं कुठेतरी चुकीचं आहे. 3 अधिकाऱ्यांवरती FIR दाखल करण्यात आले. त्यांना 15 ते 20 दिवसाची कोठडी करण्यात आली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर काही करण्यात नाही आलं. हे पेपर फुटीचं प्रकरण हे जे संपूर्ण रॅकेट आहे त्याच्यावरती विद्यार्थी परिषद सातत्याने आळा घालण्याचा प्रयत्न करते आणि ह्या प्रकरणामध्ये जे अधिकारी सुद्धा असतील त्यांनाही आम्ही सोडणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. FIR दाखल झाल्यानंतर ती चौकशी फक्त पोलिसांपर्यंत मर्यादित राहते. त्याच्यावरती जर CID चौकशी झाली तर ह्याच्यामागे अधिकारी हे पुरावे आले कुठून, ह्यांच्यामागे रॅकेट कोणाचं आहे, हे कोणत्या क्लासेसतर्फे आले, हे कुठून गेले. त्याच्यानंतर हे जेव्हा आपण अर्ध्या तासाचा जो वेळ असतो पेपर डाउनलोड करण्याचा त्या अर्ध्या तासामध्ये कोणकोणते अधिकारी तिथे उपस्थित नव्हते ज्यांच्या गैरहजेरीमुळं हे झालेलं आहे. यासाठी आपल्याला CID चौकशीची मागणी आहे. पोलिसांची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी स्लो आहे, त्यासाठी आम्ही CID चौकशीची मागणी केलेली आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा कोणत्याही राजीनाम्याने जर परीक्षा व्यवस्था सुधारत असते तर आतापर्यंत आपण खूप मोठ्या परीक्षा व्यवस्थेत गेलो असतो. कोणाचाही व्यक्तिगत राजीनामा न मागता ह्याच्यामध्ये कसा सुधार होईल व असा गुन्हा परत होऊ नये याच्यासाठी कोणता तरी एक नवीन कायदा आणून ह्याच्या कायद्यामध्ये ना जामीन मंजूर जे गुन्हेगार असतील ना जामीन मंजूर त्यांना करता आला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपण करतोय. मुंबई विद्यापीठाचं खास करून अनेक प्रकरण असे आले विधीच्या तर अनेक वेळा असं होतं की परीक्षांचा गोंधळ असतो, निकालांचा गोंधळ असतो, पेपर जे होत नाही व्यवस्थित. अशा वेळी राजीनाम्यामुळे प्रश्न सुटले नाही तरी सुद्धा नैतिकतेचा एक असतं
राजीनाम्याची मागणी आम्ही सातत्याने कधीही करत नाही. विद्यार्थी परिषदेचं प्रवेश परीक्षा परिणाम याच्यावरती आहे. कोणत्याही व्यक्तीच्या राजीनाम्याने, पुन्हा एकदा सांगतो, जर कोणत्याही एका व्यक्तीच्या राजीनाम्याने जर व्यवस्था सुधारत असेल तर त्याला विद्यार्थी परिषद मानत नाही. विद्यार्थी परिषदेत सातत्याने हेच असेल, जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थी हित, राष्ट्रहित या संकल्पनेचा विचार करून विद्यार्थी परिषद काम करते. नीट प्रकरणामध्ये जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा सर्वात पहिले विद्यार्थी संघटन जे होतं, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद होतं, ज्यांनी NTA कार्यालयावरती धाड घातली होती. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जर तुम्ही प्रेस नोट वाचले असेल तर आमच्या प्रेस नोटमध्ये स्ट्रिक्टपणे लिहिलं होतं की हे जे चालणारं नीटच्या विद्यार्थी आहेत त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत, पण व्यक्तिगत ह्याच्यामागे कोणत्याही जे राजकीय कारस्थानं असतील किंवा राजकीय भाजणारे पोळे असतील त्यांच्या पाठीशी विद्यार्थी परिषद कदापि राहणार नाही. राष्ट्रहितासाठी आणि विद्यार्थी हितासाठी विद्यार्थी परिषद सातत्याने काम करत राहील.